IPL सुरू आहे आणि म्हणून बॅटिंगसाठी मला ओपनिंगची जबाबदारी दिलेली आहे आणि सुरुवातीचा बॅट्समॅन पुरी मॅचची दिशा ठरवतो आणि म्हणून मी कमी बॉलमध्ये जास्त रन म्हणून जाणार आहे आणि माझ्यानंतर माझ्यापेक्षाही मोठे वक्ते या मंचावर उपस्थित आहेत आणि म्हणून आपल्या ह्या पिंपळ गावामध्ये या विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने सर्व हिंदू समाजाशी संवाद साधण्यासाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत. हे विराट हिंदू संमेलन राष्ट्र स्वयंसंघाचे 100 वर्षाचा प्रवास आणि ह्या 100 वर्षामध्ये किंबहुना 100 वर्षाच्या अगोदर परमपूज्य डॉक्टरांनी हिंदूंना संघटित करणं आणि हिंदू समाजाला जागृत करण्याचा जो काही प्रवास सुरू केलेला त्या एकंदरीत प्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी एक विराट हिंदू संमेलन आज आयोजित केलेलं आहे. समाजाला घडवणं, समाजाला जागृत करणं आणि व्यक्ती निर्माण करणं हे राष्ट्र स्वयंसंघाचं मूळ उद्दिष्ट ठेवून आतापर्यंत हा प्रवास सुरू आहे. राष्ट्र निर्माण ते व्यक्ती निर्माण, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक हिंदूला संघटित करणं आणि हिंदू समाजाला जागृत करून स्वतःची ताकद ओळखण्याला प्रवृत्त करणं हा मुख्य हेतू घेऊन राष्ट्र स्वयंसंघाचा प्रवास आतापर्यंत सुरू आहे. निस्वार्थी पद्धतीने समाजामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही गोष्टीची गरज असेल तेव्हा तेव्हा राष्ट्र स्वयंसंघाचे स्वयंसेवक कुठल्याही गोष्टीचा विचार न करता या हिंदू राष्ट्राला भक्कम करण्यासाठी नेहमी आपल्याला सेवा देण्यासाठी तत्पर असतात. तुम्ही करोनाचा काळ असो किंबहुना आणीबाणीपासून ते करोनाचा काळ, जेव्हा जेव्हा आपल्या राष्ट्रावर कुठलंही संकट समोर उभं असलं तर निस्वार्थ पद्धतीने उभं राहणारा हे राष्ट्र स्वयंसंघाचे स्वयंसेवक समोर उभे असतात. ही जाणीव आपल्या सगळ्या जणांना असली पाहिजे. शेवटी 100 वर्ष अगोदर परमपूज्य डॉक्टरांनी समाजाला संघटित करण्याचा का विचार केला, का हिंदूंनी एकत्र यावं, तेव्हा जी काही गरज होती मला अगर तुम्ही विचाराल त्याच्यापेक्षा ही जास्त गरज आजच्या ह्या वातावरणाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. 1.5 पेक्षाही जास्त समाज किंवा समाज सेवा करणारी जे संस्था आहेत त्या माध्यमातून राष्ट्र स्वयंसंघाची सेवा हे निरंतर पद्धतीने आतापर्यंत सुरू आहे. पण आज जे काही गोष्टी आजूबाजूला घडत आहेत, जे हिंदू म्हणून अगर आपण जागृत राहिलो नाही, आपण विचार केला नाही किंवा अगर संघटित झालो नाही तर आपण आजूबाजूला जो काय हिरवं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, हिरवे साप जास्तच वळवायला लागले, त्यांना योग्य वेळी अगर आपण ठेचलं नाही तर उद्या आपल्या घरापर्यंत येऊन पोचतील आणि आपण काहीही करू शकणार नाही, काहीच करू शकणार. मी इथे माझी जेव्हा सभा किंवा हे विराट हिंदू संमेलन आयोजित होत होतं, आम्हाला सगळ्यांना आमंत्रण मिळालं. थोडे पिंपळगाव म्हटलं तर शेतकऱ्यांचा कष्टाने या सगळ्या आजूबाजूचा परिसर
दिवस रात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा पूर्ण परिसर आहे. आंब्यापासून ते कांद्यापर्यंत, प्रामुख्याने कांदे. पण आज आंब्याचा सीझन असल्यामुळे एक चांगले म्हण आहे की आंब्याच्या पेटीमध्ये काही सडके आंबे अगर मिळाले तर ते पूर्ण पेटी खराब करतात. तशाच गोष्टी काही कधी कधी आम्हाला आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये ऐकायला मिळतात. आमचे विराट हिंदू संमेलन इथं आयोजित होत होतं. आमच्या सगळ्यांची नावं आली की हे वक्ते येत आहे. मग आपल्यातले काही पोलीस बांधवांचे फोन घ्यायला लागले आयोजकांना आणि आमच्या प्रतिनिधींना की रितेशजी कशाला येत आहेत पिंपळगावमध्ये. इथे तर हिंदू मुसलमानांचं वातावरण अतिशय चांगलं आहे. गुणगोविंदाने राहतात, अतिशय प्रेमाने राहतात. एवढं अगर सगळे गुणगोविंदाने राहत असतील, जास्त अगर भाईचारा इथे फोफावत असेल, सर्व धर्म समभाव, गंगा जमुना तहजीब याचे सगळे ज्वलंत उदाहरण अगर इथे असतील तर मग आताच 14 एप्रिलच्या निमित्ताने जेव्हा आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली तेव्हा मग त्या टिप्याचा फोटो घेऊन नाचण्याची हिंमत इकडच्या हिरव्या सापांनी का केली? इकडच्या हिरव्या सापांनी का केली ह्याचं उत्तर त्या काही लोकांनी आम्हाला दिलं पाहिजे. इकडचे आमचे पी आहेत, त्यांचे काही कॉन्स्टेबल आहेत, त्यांची माहिती आलेली आहे. कदाचित विसरले असेल की राज्यामध्ये हिंदुत्व विचाराचं सरकार आहे. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. कोणीही अगर आमच्या मुख्यमंत्री साहेबांचं अगर नाव खराब करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. आम्ही सगळ्यांचा हिशोब चुकता करणारे लोक आहोत. विथ इंटरेस्ट, विथ सगळ्याचा सगळा हिशोब आम्ही पूर्ण करतो, काहीच सोडत नाही माझ्या. आणि म्हणून यापुढे या पिंपळगावामध्ये, या परिसरामध्ये कोणी अगर त्या टिप्या किंवा त्या औरंग्याच्या फोटो इथे झळकावले ना तर परत येऊन इथे तांडव करीन हे या लोकांनी समजून ठेवलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. ज्याचा ज्याचा बाप तो टिप्या लागतो ते निघून जाऊ त्या पाकिस्तानमध्ये. ती घाण आम्हाला इथे आमच्या महाराष्ट्रात नको आहे. ज्याने हजारो लाखो हिंदूंचा धर्मांतर केलं, धर्मांतर न करणाऱ्या हिंदूंना मारून टाकलं, त्या टिप्याच्या चाटणारे अगर कोण हिरवे साप इथं वळवळत असतील, कोण गोलटोपी दाढीवाल्यांच्या वळवळत असतील तर त्यांना या हिंदुत्वादी महाराष्ट्रातून ती घाण कशी साफ करायची त्याच्यामध्ये पीएचडी आम्ही लोकांनी केलेली आहे. लक्षात घ्या, पीएचडी केली. आणि म्हणून परत अशी हिंमत होता कामा नाही. मंत्रालयाकडे जाताना सगळे व्हिडिओ घेऊन चाललो. काही आमचे उभे होते खाकी घेऊन तिकडे, काही केलं नाही तेव्हा. पण आमच्या जेव्हा सणासुदीचे दिवस येतात, आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुका निघतात, आमच्या रामनवमीच्या मिरवणूक निघतात, आमच्या हनुमान जयंतीच्या मिरवणूक निघतात, तेव्हा मग आम्ही 10 वाजताची डीजे बंद करायचं. आम्ही 10 वाजता किंवा 9:59 गाडी येते, थांबते तिकडे आणि सांगतात हायकोर्टचं ऑर्डर आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळणारे आहोत. पण हे काय या हिरव्या सापांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का जे 12-12 वाजेपर्यंत कधी कधी डीजे वाजवतात? आणि म्हणून ह्या गोष्टी सगळ्या मी आमच्या पीआयना आणि सगळ्यांना इथे सांगून दाखव. वातावरण खराब करायला देऊ नका. हे देवाभाऊचं महाराष्ट्र आहे. कोणीही आमच्या मुख्यमंत्री साहेबांचं अगर नाव खराब करत असेल तर मग त्याचा हिशोब नक्की होईल हे या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगून जातो. शेवटी ह्या गोष्टी आम्ही काय
सांगून जातोय. लक्षात ठेवा. म्हणून हे जे काय भाईचारा आणि हे सगळे काय नाटक आम्हाला शिकवणारे लोक आहेत ना, त्यांनी वेळेत गप्प बसा, थोबाड बंद करा. कारण का शेवटी या हिंदू राष्ट्रामध्ये आपण अगर हिंदू म्हणून संघटित झालो नाही, एकत्र आलो नाही, तर बघा आजूबाजूला काय चाललंय. नाशिकचं प्रकरण ताजं आहे. हे आमचे मीडियाचे मित्र उभाच आले नाही दांडे घेऊन, नाशिकलाच होते. त्यांना माहिती आहे नितेश राणे आलाय, लगेच दांडे घेऊन इथपर्यंत आलेला आहे. आणि याच्या पुढे आता फक्त कोण सारखं आईस्क्रीम खायचं बाकी, इथपर्यंत आलं. पण काय ते नाशिकचं प्रकरण, एका मोठ्या कंपनीमध्ये आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही यांना नोकऱ्या देतो, पोट भरण्यासाठी देतो ना, घर चालावं म्हणून देतो. नोकरी मिळाल्यानंतर पोटं भरायची नाही, घर चालवायचं नाही, फक्त दिवस रात्र आपला धर्म वाढवायला बघायचा. हे ह्यांचं जिहादी मानसिकतेचं उत्तम उदाहरण ते नाशिकचं प्रकरण आहे. तुम्ही सगळ्यांना बारकाईने बघितलं पाहिजे, माता भगिनीने आणि माझ्या हिंदू बहिणीने. हे बघा काय चाललंय. आपण तिथे नोकरी करण्यासाठी जातो, ती कुठले ती हिदा खान ते कुठले तरी खान नावाची त्यांची HR आहे, गायब आहे. आता कुठे बिळात जाऊन बसणार, कुठला मदरसा तुम्हाला लपवणार, कुठला मस्जिद तुला लपवणार, सगळीकडून बाहेर काढून आणू, चिंता करू नको. कुठे असली तिथे काढतो तुम्हाला. तिचा बॅकग्राऊंड काय, तिचे नातेवाईक, ती कोणाच्या संपर्कात होती, ती HR ची प्रमुख खान नावाची बाई, ज्यांनी लाल किल्ल्यावर जे काय बॉम्बलाट घडवले, तिच्या संबंधितची बाई त्या कंपनीमध्ये HR म्हणून काम करत, नोकऱ्या देण्याचं काम करत. आणि नोकऱ्या पण अशा मुलांना जिहाद्याने देत होती जे फक्त आमच्या हिंदू बहिणींच्या संपर्कात येणार, हिंदू बहिणींना धर्मांतर करायला प्रवृत्त करणं, त्यांना नमाज पढायला लावणं, त्यांना मुद्दामून बीफ खायला देणं, त्यांना हिजाब घालायला लावणं, ह्यासाठी नोकऱ्या करतो आपण. ह्यासाठी नोकऱ्या आपल्यासाठी उपलब्ध असतात. मग ह्याच्यावर आम्ही लोकांनी बोलायचं नाही, ह्याच्यावर हिंदूंनी एकत्र यायचं नाही. तुम्ही एक विचार करा. आता त्याच नाशिकला ते त्या कार्ट्या खराटचं प्रकरण घडलं. तो काय बोंधू खराट जो आहे, कुठल्या हिंदूंनी समर्थन केलं त्याचं? कोणी पुढे आलं? आपल्या सगळ्या जणांची भावना होती की ज्यांनी आपल्या असंख्य हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, त्या खराटला तुम्ही फाशीवर लटवा, अशी आपल्या सगळ्या जणांची भूमिका, हिंदू समाजाची भूमिका. कोणीही समर्थन करायला गेलं नाही. त्याला कोर्टामध्ये घेऊन जाताना कोणीही तिथे उभं राहून आम्ही तुमच्या बरोबर आहे सांगण्याचे, पण हिंदू समाजाचा कोणी इथे उभं राहिलं नाही. पण जेव्हा या TCS प्रकरणामध्ये, नाशिकच्या प्रकरणामध्ये ते जे काही 4-5 जिहादी कार्टे त्यांना जेव्हा कोर्टात घेऊन जात होते, तेव्हा 600 लोक मुस्लिम समाजाचे त्यांना समर्थन करण्यासाठी त्या कोर्टाच्या बाहेर उभे होते. 600. म्हणजे ह्यासाठी आपण या देशामध्ये राहतो का? तुम्हाला अगर या ज्या देशामध्ये तुम्ही राहता, ज्या देशामध्ये तुम्ही कमवता, ज्या देशाला तुम्ही आपला देश म्हणता, त्या देशाला हे जे काही जिहादी कार्टे त्या नाशिकच्या कंपनीमध्ये पकडले गेले, त्या देशाला ते इस्लाम राष्ट्र बनवत असतील, आमच्या माता भगिनींना धर्मांतर करत असतील, त्यांना तुम्ही त्या लोकांना समर्थन करण्यासाठी कोर्टामध्ये 600 लोक जमतात. या गोष्टीबद्दल आम्ही बोलायचं नाही, आवाज उचलायचा नाही. हिंदू म्हणून या सगळ्या गोष्टी बघत राहायच्या. मुस्लिम धर्मातले जे काही जाणकार लोक आहेत, त्या लोकांनी ह्याच्याबद्दल भूमिका घ्यायची नाही. म्हणजे आमच्याच राष्ट्रामध्ये राहून, आमच्याच
समाजाचे लोक त्यांना समर्थन करायला जातात. ह्या गोष्टीबद्दल आपण सगळ्या हिंदू समाजाने विचार करायला पाहिजे. ते लोक कसे संघटित होतात, ते लोक चूक असले तरी पण आपल्या लोकांबरोबर कसे उभे राहतात. नाही लिहिलंय आपल्या हिंदू धर्मामध्ये, नाही शिकवलं आपल्याला या सगळ्या आपल्या परमपूज्य महाराजांनी. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. आमच्या भगवद्गीतेमध्ये या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. पण संघटित होऊन या हिरव्या सापांना संदेश देणं, या हिरव्या सापांच्या विरोधात जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा आवाज उचलणं, त्यासाठी हे हिंदू संमेलन आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण इथे येऊन प्रत्येकाला ते लोकांचा संदेश परत घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला सांग 2047 पर्यंत ह्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. जेव्हा PFI नावाची एक दहशतवादी संघटना आहे, अल कायदा, आयसिस, PFI या सगळ्या ज्या दहशतवादी संघटना आहेत, ह्यांचे जे काही कार्यकर्ते जेव्हा पोलिसांनी आणि NIA पकडले PFIच्या, तेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिले आहेत की तुम्हाला जिहाद का करायचा आहे, कारण का आम्हाला या हिंदू राष्ट्राला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र करायचं आहे. तुम्ही विचार करा, हिंदू म्हणून आपण आपल्या जेव्हा सणासुदी असतील किंवा दिवसातून एकदा मंगळवार असेल, जेव्हा जेव्हा आपण मंदिरात जातो, नमस्कार करतो आणि आशीर्वाद घेतो. आपण कुठेही जगत असताना आपला धर्म जेव्हा जेव्हा पाहिजे आपण विचारात आणतो आणि आपण आपलं आयुष्य जगतो. कारण हिंदू होणं हे आपल्या आयुष्याची एक पद्धत झालेली आहे. पण ज्यांच्या विरुद्ध आपण या सगळ्या गोष्टी सहन करतोय, आमच्या माता भगिनींचं आयुष्य जे काही खराब करताय, तुम्ही विचार करा, प्रत्येक गोष्टीमध्ये जे जिहाद करताय, किती प्रकारचा जिहाद तुम्ही ऐकला असेल. लव जिहाद ऐकला, लँड जिहाद ऐकला, हलाल जिहाद ऐकला, मग गेम मध्ये पण जिहाद करतात आणि आता कॉर्पोरेट जिहाद करतात. म्हणजे जिथे सापडेल तिथे जिहाद करायचं. याचसाठी पाहिजे असतं त्यांना मदरसे. एक शिकवतात ह्यांच्या या मदरस्यांमध्ये. कधी कुठला डॉक्टर, इंजिनियर कारखाना बघितले नाही, चुकून पण निघणार नाही. 24 तास बेटा इतना बड़ा बम बनाओ कि 500 मरने चाहिए. हेच कार्यक्रम. बेटा वो जरा पिछले बार है ना 500 मरे थे ना, अगली बार 800 मरना चाहिए. ह्याच्यासाठी ह्यांची असतात नाटके. आणि आम्ही जेव्हा बोलतो ते मदरसे बंद करा, कारण काही आतंकवादीचे हल्ले आहेत, आमच्यावरच येतात. मग दाखवा ना कोणतरी इंजिनियर निघालेला, कोणतरी डॉक्टर निघालेला. ते बघा मुंब्रामध्ये काय झालं. ती कुठली मोठी कैसे हरायावाले टेप रेकॉर्डर वाजणारे, आता कैसे गायब हो गई अशी नाटक चालू झाले, दिसतच नाही. फोन ऑफ करून बसते, नॉट रिचेबल झाली. मोठं कैसे हराया, आता कुठून आवाज निघत असेल तिलाच नाही. विचार उगाच. अरे हे लोक येतात कुठून, ह्यांचे डॉक्युमेंट कोण कुठून येतात, ह्यांचे कागदपत्र कोण जोडतं, हे लोक कशा निवडणुका लढवतात, कधीतरी बघितलं पाहिजे. माझं तर स्पष्ट मत आहे, ही जी MIM नावाची हे जे काही राजकीय पक्ष आहे ना, तो काय राजकीय पक्ष नाही, तो एक दहशतवादी संघटना आहे. आणि त्यामुळे ही सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत. लक्षात. दहशतवादी संघटना आहे ती. जशी ISI, अल कायदा आणि PFI सारख्या संघटना आहे ना, तशी ही MIM संघटना आहे. बाकी काहीच नाही. सगळे बांगलादेशीने रोहिंगे भरून ठेवले कचऱ्यासारखे तिकडे. आणि येतो तो नाड्या घेऊन मोठा तो ओवैसी इकडे भाषण करायला. कधी सापडून त्याला नाड्या सकटच परत पाठवतो बघा हैदराबाद. दाखवला आज आमचा संभाजी राजांनी. तसंच कुठेतरी फिरवलं पाहिजे वस्त्र इकडे तिकडे, मग शुक्रवारी पण त्रास होईल. बोले अरे तू ऊपर ही नहीं आ रहा है, तकलीफ हो गया. हे असे मनसुबे आपण सगळ्या जणांनी ओळखलं पाहिजे. अमरावतीमध्ये बघा काय झालंय. ह्यांचे किती प्रकरण तुम्हाला सांगू. या हिंदू
मुसलमान काय, या हिंदू राष्ट्राला आपण संघटित होऊनच वाचू शकतो. ही ताकद एवढ्या हिंदू समाजामध्ये आहे. ही आपण या संमेलनाच्या निमित्ताने ओळखलं पाहिजे. बघा त्या अमरावतीने त्या कार्ट्यांनी काय केलं. हे 24 तास हे लोकांना लहानपणापासून शिकवलं जातं कि बेटा पहली सांस से आखिरी सांस तक तेरे जिहाद ही करना है, बाकी कुछ भी नहीं करना है. करूनच या लोकांना पावडर लावून बाहेर काढतात. आपले 160 ते 180 हिंदू बहिणींचे व्हिडिओ काढतो तो नालायक आणि मग व्हायरल करायची लव जिहादच्या नावाने धमकी देतो. 4 अटक झालेले 2 बाकी आहेत. हे जिहाद करण्यावाल्यांना लोकांना विसरून गेले असते. हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही, हे देवभाऊचं महायुतीचं सरकार आहे. तुम्हाला तुमचा पाकिस्तानमधला अब्बा पण वाचू शकणार नाही. एवढी दहशत आम्ही सगळेजण तुमच्यामध्ये तयार करणार. बघा तुम्ही त्या अमरावती प्रकरणामध्ये काय काय होतं. जे व्हिडिओ काढणारे कार्टे आहेत ना जिहादी, ते भविष्यामध्ये त्यांचे हात कापतील. एवढी मोठी शिक्षा आमच्या देवाभाऊचं सरकार त्यांना देणार आहे. एवढी मोठी शिक्षा द्या. पण आपणही कधीतरी विचार करायला पाहिजे. हे लव जिहादचे प्रकरण हे कुठे ना कुठेतरी आपलंही आपण त्या लव जिहादच्या निमित्ताने या जिहादांच्या संपर्कात आमच्या हिंदू बहिणी येतात. हे खरं म्हटलं तर हे सगळे हिंदू हे जे काय बॉलिवूड चित्रपटांमध्ये ना, तो काय शाहरुख खान 4 बटन उघडलं आपल्या शोधायला लागले शाहरुख खान. तो आमिर खानने काहीतरी केलं, हे केलं. हे सगळे खान लोकांनी, हे सगळे लव जिहादचे सगळे जबाबदारी खान लोकांचे चित्रपट आहेत. पण बरोबर हिंदूंना कमी दाखवणार, हिंदूंना कसं टार्गेट करायचं, हे आतापर्यंत या खान लोकांनी हेच कार्यक्रम चालू केला. पण आता काळ बदललेला आहे. आता या खान लोकांचे खाण्याचे वांदे झालेले आहे. कारण का आमचा धुरंधर आणि छावा त्या लोकांना भारी पडतोय. ही ताकद हिंदू समाजामध्ये आहे. आपण पण निर्धार करायला पाहिजे. ते चित्रपट बघणार तर आम्ही या हिंदू ऍक्टर लोकांचेच बघणार, बाकी लोकांना घरी बसवणार. ही भूमिका तुमच्या सगळ्यांची असली. नाहीतर कोणतरी आपला आला आणि आपले हे लव जिहादवाले प्रकरण त्याच्यातूनच घडतात. आहेत ना चित्रपट बघण्यासाठी. रणवीर सिंगचे आहेत, आमच्या विकी कौशलचे आहेत. बघा त्या लोकांचे. कशाला पाहिजे ते शाहरुख खान आमिर खानची उगाची नाट्य त्यांचे घर भरण्यासाठी. आणि म्हणून अमरावती असेल, नाशिक असेल, मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी त्या सगळ्या हिंदू बहिणींना विश्वास देतो किंवा ज्या ज्या कंपनीमध्ये आताही अशा पद्धतीचा अगर कॉर्पोरेट जिहाद होत असेल तर आम्ही तुम्हाला विश्वास देतो या सगळ्या जिहाद्यांपर्यंत आम्ही पोहोचू आणि प्रत्येकाला आम्ही मिट्टी में मिला देंगे. ये हालत सभी जिहादी के हम करने वाले हैं. एका जिहादाला आम्ही सोडणार नाही. मग तो कुठल्याही कंपनीच्या टाबिळामध्ये बसला असेल, फक्त आमच्या जे शोषित आहेत, जे पीडित आहेत, त्यांनी फक्त बाहेर येऊन आमच्याशी संपर्क साधावा. पुढचं काम तुमचं ह्या देवाभाऊचं सरकार करेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मी देणार आहे. आणि म्हणून या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने हे हिंदू म्हणून आपण या सगळीचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जे काय आपल्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे त्या गोष्टीला अगर आपण वेळेत अगर थांबवलं नाही तर असंच आपल्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम हे लोक करतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आमच्या महाराजांना का ओळख दिली? कारण का त्यांनी मुघलांचं आणि इस्लामिक आक्रमण त्यांनी थांबवलं. स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान होती हे आम्ही ठणकावून सांगणाऱ्यापैकी महाराजांचे मावळे आहोत. जसं आमच्या महाराजांनी हे इस्लामिक आक्रमण थांबवलं तसंच आपण सगळेजण पण हे जे काय टिप्याचं जे काय गवगार करतात, जे काय आपल्या पिंपळ गावामध्ये आमच्या हिंदू व्यापाऱ्यांना पण शेतकऱ्यांना पण त्रास देणारे काही काठी आहेत तिथे आहेत की नाही? जे बाहेर कर्नाटक बंगालवरून येतात
निर्यातच्या नावाने आमच्या शेतकरी बांधवांना त्रास देणारे काय काय ते आहेत बांगलादेशी आणि त्या सगळ्या गोष्टीवर आमच्याकडे लक्ष आहे. आम्ही तुम्हाला विश्वास देतो. तुम्ही फक्त आवाज उचला. पुढचा कार्यक्रम आम्ही त्यांचा लावतो. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. फक्त तुम्ही आवाज उचलण्याचं काम करा. या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने ह्या आवाजाला बळ देण्याचं काम देण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहे. तुम्ही फक्त या निमित्ताने विश्वास ठेवायचा. कुठल्याही बाबतीचा जिहाद कोणीही या आजूबाजूच्या परिसरामध्ये करत असेल, मी हेही आमच्या पोलीस बांधवांना सांगून जातो, यानंतर या सभेच्या नंतर कुठल्याही जिहादाने वळवळ केली ना, न सांगता परत पिंपळगावला येईल आणि माझ्याबरोबर परत मुंबईला घेऊन जाईल. त्या हिरव्या सापात नाटक करायची नाही आमच्याकडे ते. म्हणून जे काय चाललंय ते हिंदू समाजाशी चाललंय हे आम्ही आत्मविश्वासाने सांगतो. हे हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे. आम्हाला हिंदू समाजाने निवडून आणलाय हो, कुठल्या गोलटोपी दाढीवाल्यांनी नाही निवडून आणला. मी जे काय आमदार म्हणून इथे उभा आहे, मला माझ्या मतदारसंघाच्या हिंदू समाजाने आशीर्वाद दिला म्हणून हा नितेश राणे आज आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्या व्यासपीठावर इथे उभा आहे. आम्हाला काय ते गोलटोपी दाढीवाले मतदान करायला आले नाही. बघा आमच्या मतदार यादी दिसतात का तिकडे? अन्य वेळी भाईचारा येऊन मिठ्या मारायला येणार, पण मतदार यादीमध्ये गायब होतात, कुठेच दिसत नाही. सरकारी योजनामध्ये पण हे पुढे दिसतात आणि मतदान यादीमध्ये सर्वात शेवटी दिसतात. कुठली लाडली बहीण योजना काढा, कुठलीही काढा, हे पहिले जाऊन उभं राहणार तिथे हिजाब घालून, बुरखा घालून. ते पण तिथे खरंच हिंदू मुस्लिम महिला असते ते पण तपासायला लागतं कधी कधी. काय तो चप्पल घालून पुरुष पण असतो कधी कधी. अन्य वेळी मोदीजींना शिवाय घालणार, अन्य वेळी आमच्या फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलणार, पण कुठलीही योजना आली तो हमको भी चाहिए करून पुढे उभं राहा. हे असे नालाय. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेल की आज आपल्या ह्या पिंपळ गावामध्ये या हिंदू समाजाच्या हिंदू विराट मोर्चाच्या निमित्ताने येऊन आम्ही आपल्याला विश्वास देण्यासाठी आलोय की आपण हिंदू म्हणून अगर एकत्र येऊन संघटित झालाय तर कोणीही आपल्या या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही. एवढी ताकद आपल्या इथे उपस्थित असलेल्या सगळ्या हिंदू समाजामध्ये. तुम्ही फक्त संघटित होऊन आपली ताकद दाखवा. हे राज्य सरकार हे तुमच्या विचाराचे राज्य सरकार आहे. कोणीही या भागातल्या हिंदू समाजाला त्रास दिला तर हे देवाभाऊचं सरकार तुमच्या बरोबर उभा आहे. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने इथे देणार आहे. परत एकदा मी जे काही सुरुवात आम्हाला करून दिली आहे, मला विश्वास आहे माझ्यानंतर आमचे हे सगळे मान्यवर ह्याच्यापेक्षाही चांगले विचार आपल्या सगळ्यांना निश्चित पद्धतीने इथे आपल्या समोर मांडतील. म्हणून परत एकदा या विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांचे आभार मानतो. आपण इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात. हिंदू समाज म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला एकत्र येऊन संघटित होण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा हिंदूंची ताकद या जिहाद्यांना आपण दाखवलीच पाहिजे. हा विश्वास या निमित्ताने आपण दिला पाहिजे. एवढंच या निमित्ताने सांगतो, इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा होऊन देवा. जय जय श्रीराम. अरे शेवटचा पर्यंत जायला पाहिजे रे. ते हिरवे साप ऐकतायत आपल्या लोक.